आमच्या आईपासून आम्हाला प्रेरणा मिळते. आम्हाला गझलेच्या संदर्भात कधीच म्हणजे मदत करते आई, जसं तिला जमन तसं. त्या कारणानं आमच्या आईचा सपोर्ट त्या गझलेच्या संदर्भात असतो. खरा वारसा किरणदादा, आमच्या स्नेहलताई, त्याच्यानंतर गजूदादा, आमचे संदीपदादा हे नेहमी आपल्याला मदत करत असतात. त्या कारणानं फार मोठा आनंद वाटतो बरं का. आता यांच्या संदर्भात मी लिहाव, हे सगळे गझलेचे बाप माणसं आहे आमच्यासाठी. हो दादा, किरणदादा ऑलवेज ग्रेट माणूस आपलेवाले. त्यांच्या सानिध्यात फार मोठा काळ घालवला असल्याच्यानं फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी तरी किरणदादा म्हणजे. किरणही आला वाटते. किरण गायधनी, स्वागत आहे माझा मित्र. स्वागत आहे मित्रा. असं मला वाटतं किंवा माणसाला शोध जेव्हा लागला होता गतीचा, माणसाला शोध जेव्हा लागला होता गतीचा, वारशावर वारसा मग लागला नवपद्धतीचा. की माणसाला शोध जेव्हा लागला होता गतीचा, वारशावर वारसा मग लागला नवपद्धतीचा. आणि एवढ्यासाठीच म्हणतो की मन नका मोडू कुणाचे, एवढ्यासाठीच म्हणतो मन नका मोडू कुणाचे, असं असते काळजाची विषय नसतो गंमतीचा. की एवढ्यासाठीच म्हणतो की मन नका मोडू कुणाचे. कीर्तिताई, स्वागत आहे, स्वागत आहे. की एवढ्यासाठीच म्हणतो मन नका मोडू कुणाचे, असं असते काळजाची विषय नसतो गंमतीचा. आणि बघ फुलांच्या सोबती राहून मलाही गंध आला. आमच्या किरणदादा, आनंददादा, अमितदादा, आमचे राणीताई, ह्या सर्वांच्या सानिध्यात फार मोठा काळ घालवलेली माणसं आहे. नक्की दादा, आवाज कमी येत आहे का माझा दादा? संदीपदा, वाढवतो. अच्छा, ठीक, धन्यवाद दादा. रमेशदा, आवाज येत आहे का माझा पूर्ण का कटून येत आहे? अच्छा, ओके, करतो दादा, आवाज वाढवतो. की एवढ्यासाठीच म्हणतो मन नका मोडू कुणाचे, असं असते काळजाची विषय नसतो गंमतीचा. आणि बघ फुलांच्या सोबती राहून मलाही गंध आला, बघ फुलांच्या सोबती राहून मलाही गंध आला. वेगळे काहीच नसते, फरक असतो संगतीचा. आणि यांच्या संगतीत रवरव आता काहीतरी लिहिणं जमतंय. आणि खरोखर नक्की सुरेशदादा, आवाज वाढवतो. नक्की सांगा, सर्वजण नक्की कमेंटमध्ये सांगा की आवाज ज्यांना येत नसेल, मी आवाज वाढवतो. मी ओरडल्यासारखं नाही व्हावं म्हणून मी ओरडल्यासारखं नाही व्हावं म्हणून मी जोरानं आवाज नाही काढला दादा. बरं, ठीक. धन्यवाद सुरेश मामा. काही शेरमधले पुढ्यात ठेवतो. मग अभिजित, स्वागत आहे, ये. काही शेरमधले पुढ्यात ठेवतो, मग सुरुवात करतो. नक्की दादा, गझल संगत बरोबर आहे की आज बुद्ध जयंती असल्या कारणानं बुद्धाच्या संदर्भात काही शेर सांगतो. बघा की धन्यवाद अभिजित. की खरंच हा संगतीचा फरक असतो बाळा. की आपल्या मनामध्ये चल, नक्की सांगा. ठीक. की आपल्या मनामध्ये चल सजवून बुद्ध घेऊ, आपल्या मनामध्ये चल सजवून बुद्ध घेऊ, थोडाच का असेना समजून बुद्ध घेऊ. की आपल्या मनामध्ये चल सजवून बुद्ध घेऊ, थोडाच का असेना समजून बुद्ध घेऊ. शांती, दया आणि करुणा शिकवू पुन्हा जगाला. की
शांती दया नि करुणा शिकवू पुन्हा जगाला. चल एवढ्याच साठी गिरवून बुद्ध घेऊ. चल एवढ्याच साठी गिरवून बुद्ध घेऊ. खरोखर या संदर्भात मी सांगायचं म्हणजे जे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे ते जगाला शांती करुणा दया सांगणार आहे. फार मोठं तत्त्वज्ञान आहे आणि खरोखर एक महान व्यक्तिमत्व या भारताला या जगाला लाभून गेलेलं आहे. तेव्हा त्यांच्या चरणाशी वंदन करतो आणि काही हिंदीच्या याच्यातले एखादा शेर म्हटला सांगतो की धन्यवाद संदीपदा, धन्यवाद. कि चारों तरफ हमारे है आग और दलदल. चारों तरफ हमारे है आग और दलदल. आकर यहाँ फरिश्तों कोई निकालिए हल. कि चारों तरफ हमारे है आग और दलदल. आकर यहाँ फरिश्तों कोई निकालिए हल. है मुश्किलें हजारो. जे आताचं संकट आहे त्या संदर्भाच्या अनुषंगानं आधीच लिहिलं गेलं होतं. नक्की ताई, धन्यवाद. उमाताई, स्वागत आहे. कि चारों तरफ हमारे है आग और दलदल. आकर यहाँ फरिश्तों कोई निकालिए हल. है मुश्किलें हजारों आगे खड़ी हमारे. है मुश्किलें हजारों आगे खड़ी हमारे. गर सामना करे हम तो है सुनहरा कल. कि गर सामना करे तो है सुनहरा कल. और कुछ ख्वाब थे हमारे बिल्कुल अलग जहाँ से. कुछ ख्वाब थे हमारे बिल्कुल अलग जहाँ से. कुछ रह गए अधूरे कुछ हो गए मुकम्मल. कुछ रह गए अधूरे कुछ हो गए मुकम्मल. की प्रत्येक ख्वाब हा पूर्ण होण्याच्या संदर्भानं हे नसते. काही राहून जातात, काही होतात मुकम्मल. त्या अनुषंगानं लिहिलं होतं ते. गजू दादा, स्वागत आहे. गिरीश दादा, नमस्कार. आमचे गजानन दादा वाकोडे, गजानन दादा कावडे आत्ताच आले आहे. धन्यवाद गजू दादा, स्वागत आहे. कीर्तिताई, स्वागत आहे. गिरीश दादा, या स्वागत आहे. की गझलेचा मतला आणि शेर काही पुढ्यात ठेवतो आणि मग गझलेला सुरुवात करतो. धन्यवाद सर्वांचं, पुन्हा एकदा स्वागत आहे. की नेमका माझ्या पुढे हा ओळखीचा प्रश्न आहे. अभिजित, तुझ्या आवडीची गझल, काही मतले आणि शेर त्याच्यातले. की नेमका माझ्या पुढे हा ओळखीचा प्रश्न आहे. हाच पहिला हाच दुसरा आखरीचा प्रश्न आहे. की नेमका माझ्या पुढे हा ओळखीचा प्रश्न आहे. हाच पहिला हाच दुसरा आखरीचा प्रश्न आहे. आणि मी कसे विकसित मानू सांग ना देशास पुल्या. नमस्कार गिरीश दादा. की मी नेमका माझ्या पुढे हा ओळखीचा प्रश्न आहे. हाच पहिला हाच दुसरा आखरीचा प्रश्न आहे. मी कसे विकसित मानू सांग ना देशास पुल्या. मी कसे विकसित मानू सांग ना देशास पुल्या. आमच्या युवकांपुढे जर भाकरीचा प्रश्न आहे. की मी कसे विकसित मानू सांग ना देशास पुल्या. आमच्या युवकांपुढे जर भाकरीचा प्रश्न आहे. आणि धन्यवाद अभिजित, धन्यवाद उमाताई. की सारखी ती मज विचारी लग्न तू करणार केव्हा. की सारखी ती मज विचारी लग्न तू करणार केव्हा. वाटते बहुधा तिच्या हा आवडीचा प्रश्न आहे. की वाटते बहुधा तिच्या हा आवडीचा प्रश्न आहे. नेमका माझ्या पुढे हा ओळखीचा प्रश्न आहे. हाच पहिला हाच दुसरा आखरीचा प्रश्न आहे. अलकाताई, स्वागत आहे. गजानन दादा दरुडे, स्वागत आहे. गजूदादा हे फार छान लिहितात आमचेवाले दरुडे दादा. नेहमी ते आम्हाला
वाचायला मिळते त्यांचं वालं. धन्यवाद गौरव दादा, धन्यवाद. स्वागत आहे दादा, स्वागत आहे. आणि काहीसं आता प्रेमाच्या संदर्भात मी घेतो. नमस्कार अनिल दादा, स्वागत आहे. नमस्कार. की तिला प्रेमामध्ये कुठलीच बदनामी नको आहे. तिला प्रेमामध्ये, धन्यवाद अभिजित, की तिला प्रेमामध्ये कुठलीच बदनामी नको आहे. जयाताई, स्वागत आहे जयाताई. की तिला प्रेमामध्ये कुठलीच बदनामी नको आहे. हवे आहे तिला सारे, तिला बस मी नको आहे. की तिला प्रेमामध्ये कुठलीच बदनामी नको आहे. हवे आहे तिला सारे, तिला बस मी नको आहे. आणि हा गावाच्या संदर्भात मी सर्वात महत्त्वाचा शेर, की तुम्ही गावात येऊन चांगला मुक्काम करता, पण तुम्ही गावात येऊन चांगला मुक्काम करता, पण तुम्हा गावातला शहरात मुक्कामी नको आहे. तुम्ही गावात येऊन चांगला मुक्काम करता, पण तुम्हा गावातला शहरात मुक्कामी नको आहे. आणि तुला जर, नमस्कार राजेंद्र दादा, नमस्कार, स्वागत आहे दादा. की तुम्ही गावात येऊन चांगला मुक्काम करता, पण तुम्हा गावातला शहरात मुक्कामी नको आहे. आणि तुला जर द्यायचे आहेच तर तू बारमाही दे. तुला जर द्यायचे आहेच तर मग बारमाही दे. तुझे कुठलेच मधला दुःख हंगामी नको आहे. की तुला जर द्यायचे आहे तर मग तू बारमाही दे. तुझे कुठलेच मधला दुःख हंगामी नको आहे. आणि रूढींनो, द्या जरा जागा नव्या काही विचारांना. धन्यवाद संदीपदा, धन्यवाद. की रूढींनो, द्या जरा जागा नव्या काही विचारांना. रूढींनो, द्या जरा जागा नव्या काही विचारांना. मला धारा विचारांची प्रतिगामी नको आहे. की रूढींनो, द्या जरा जागा नव्या काही विचारांना. मला धारा विचारांची प्रतिगामी नको आहे. धन्यवाद अनिल दादा, धन्यवाद. आणि हा एक शेवटचा शेर त्याच्यातला, धन्यवाद सुरेश मामा, धन्यवाद. की करा, धन्यवाद गिरीश दादा. की करा वापर इथे अख्ख्या पिढीचा दंगलीसाठी. करा वापर इथे अख्ख्या पिढीचा दंगलीसाठी. तुम्हा तर हात इथला एकही कामी नको आहे. की करा वापर इथे अख्ख्या पिढीचा दंगलीसाठी. तुम्हा तर हात इथला एकही कामी नको आहे. तिला प्रेमामध्ये कुठलीच बदनामी नको आहे. हवे आहे तिला सारे, तिला बस मी नको आहे. आणि बरेच जण आईच्या संदर्भानं लिहिते. धन्यवाद गौरव दादा, खरं वास्तव आहे ते. धन्यवाद अभिजित. आणि आईच्या संदर्भानं काहीसं लिहा वाटते. की सखी, प्रेयसी, फूल, बगीचे बरेच सुंदर असते. सखी, प्रेयसी, फूल, बगीचे बरेच सुंदर असते. आई इतके जगात सुंदर दुसरे काही नसते. की सखी, प्रेयसी, फूल, बगीचे बरेच सुंदर असते. आई इतके जगात सुंदर दुसरे काही नसते. आणि गड्या तिच्या हास्याबाबत इतकाच खुलासा करतो. गड्या तिच्या हास्याबाबत इतकाच खुलासा करतो. जणू वाटते फूल उमलले जेव्हाही ती हसते. की गड्या तिच्या हास्याबाबत इतकाच खुलासा करतो. जणू वाटते फूल उमलले जेव्हाही ती हसते. आणि काही दिवस म्हणजे एखाद्या वर्षाच्या आधी ही गझल लिहिताना हा मतला लिहिला गेला होता. आमच्या मित्राच्या आई गेल्या होत्या, आमच्याही आई होत्या त्या.
तेव्हा हा मतला लिहिला गेला. नमस्कार मंगेश दादा, स्वागत आहे. धन्यवाद संदीपदा. की आयुष्यातून निघून सगळे बघ धन गेले, आयुष्यातून निघून सगळे बघ धन गेले, आई निघून गेली आणि मग घर पण गेले. की आयुष्यातून निघून सगळे बघ धन गेले. धन्यवाद दिनेश दादा, स्वागत आहे. की आयुष्यातून निघून सगळे बघ धन गेले, आई निघून गेली आणि मग घर पण गेले. स्वागत आहे पवन दादा, स्वागत आहे, धन्यवाद. की आयुष्यातून निघून सगळे बघ धन गेले, आई निघून गेली आणि मग घर पण गेले. गावी असता खेळायाला अंगण होते, गावी असता खेळायाला अंगण होते, शहरी आल्यानंतर तेही अंगण गेले. की गावी असता खेळायाला अंगण होते, शहरी आल्यानंतर तेही अंगण गेले. आणि तो चटक्यांची गोष्ट सांगतो बघ आम्हाला. धन्यवाद गिरीश दादा, धन्यवाद. आरती, स्वागत आहे. आरतीबाई आले आमच्या पूर्णताई, स्वागत आहे ताई. की गावी असता खेळायाला अंगण होते, शहरी आल्यानंतर तेही अंगण गेले. आणि तो चटक्यांची गोष्ट सांगतो बघ आम्हाला, तो चटक्यांची गोष्ट सांगतो बघ आम्हाला, सावलीमध्ये ज्याचे अख्खे जीवन गेले. तो चटक्यांची गोष्ट सांगतो बघ आम्हाला, सावलीमध्ये ज्याचे सगळे जीवन गेले. आणि साध्या साध्या गोष्टींवरती भांडत होती, साध्या साध्या गोष्टींवरती भांडत होती, साध्या साध्या गोष्टींवरती भांडत होती. ती गेली अन जीवनातून मग भांडण गेले. की साध्या साध्या गोष्टींवरती भांडत होती, ती गेली अन जीवनातून मग भांडण गेले. धन्यवाद राजेंद्र दादा, स्वागत आहे. धन्यवाद अभिजित. की साध्या साध्या गोष्टींवरती भांडत होती, ती गेली अन जीवनातून भांडण गेले. राहत नाही हा शेर सर्वात महत्त्वाचा. हा योगेश, स्वागत आहे योगेश, धन्यवाद दादा, धन्यवाद. की तो चटक्यांची गोष्ट सांगतो बघ आम्हाला, सावलीमध्ये ज्याचे अख्खे जीवन गेले. आणि राहत नाही, धन्यवाद ताई. राहत नाही मानव त्याला महात्म्य येते, राहत नाही मानव त्याला महात्म्य येते, ज्या व्यक्तीच्या जीवनातून मी पण गेले. की ज्या व्यक्तीच्या जीवनातून मी पण गेले, अशा व्यक्तीलाच महात्म्य पद हे लाभत असतं मित्रांनो. तर सर्वजण आता जवळजवळ 31 जण बघत आहेत, सर्वांचं मी स्वागत करतो. कोरोनाच्या संदर्भात एक छोट्या बहरातली एक गझल लिहिली होती आणि ती पोस्टही केली होती, त्या संदर्भात मी धन्यवाद दादा, पवन दादा. कोरोनाच्या संदर्भानं लिहिलेला हा एक थोडंसं छोट्या बहरातली गझल आपणासमोर सादर करतो. की बरीच आहे स्थिती भयंकर. धन्यवाद मंगेशदा. की बरीच आहे स्थिती भयंकर, बरीच आहे स्थिती भयंकर, कोरोनाची भीती भयंकर. की बरीच आहे स्थिती भयंकर, कोरोनाची भीती भयंकर. पैदल चालत गरीब आले, पैदल चालत गरीब आले, वास्तव आहे किती भयंकर. नक्की घेतो अभिजित, नक्की घेतो. की बरीच आहे स्थिती भयंकर, कोरोनाची भीती भयंकर, पैदल चालत गरीब आले, वास्तव आहे किती भयंकर. आणि झाले गेले विसर मागचे, झाले गेले विसर मागचे, होती ती परिस्थिती भयंकर. की झाले गेले विसर मागचे, होती ती परिस्थिती भयंकर. आणि घरी राहा, हा सगळ्यांना माझा हा संदेश. की घरी राहा, घ्या जरा काळजी. धन्यवाद संदीपदा.
की घरी राहा घ्या जरा काळजी रोगाची परिमिती भयंकर. की घरी राहा घ्या जरा काळजी रोगाची परिमिती भयंकर. बरीच आहे स्थिती भयंकर कोरोनाची भीती भयंकर. आणि शेवटचा शेर हा की एक उपाशी निजला तांडा. एक उपाशी निजला तांडा कळली ही माहिती भयंकर. की कळली ही माहिती भयंकर. बरीच आहे स्थिती भयंकर कोरोनाची भीती भयंकर. मित्रांनो, जिथेही तुम्हाला जर का कोणाला असं वाटलं की खरंच गरजवंत आहे, तुमच्याच्यानं जेवढं शक्य झालं कोणाला तरी मदत करा राव. कारण की हे देशावरचं संकट तुमचं माझं म्हणून नाही तर सर्वांवरच ओढवलेलं संकट आहे. धन्यवाद दा, स्वागत आहे. प्रथमेश दा, स्वागत आहे. की एक मतलानी शेर घेतो की धन्यवाद दादा. की तुला पाहून आठवली गजल माझी मला दुःखा. तुला पाहून आठवली गजल माझी मला दुःखा खरे तुझ्यात सापडली गजल माझी मला दुःखा. की तुला पाहून आठवली गजल माझी मला दुःखा खरे तुझ्यात सापडली. धन्यवाद योगेश. की खरे तुझ्यात सापडली गजल माझी मला दुःखा मनाचे दुःख जेव्हा मी तुला सांगायला शिकलो. धन्यवाद गौरवदा. की मनाचे दुःख जेव्हा मी तुला सांगायला शिकलो मलाही खूप आवडली गजल माझी मला दुःखा. की मनाचे दुःख जेव्हा मी तुला सांगायला शिकलो मलाही खूप आवडली गजल माझी मला दुःखा. आणि या साशयाची एक गजल घेतो की तुला मी वाचल्यानंतर तुझ्यावर मी गजल लिहिली. ज्यांनाही वाचलं त्यांना सलाम. की तुला मी वाचल्यानंतर तुझ्यावर मी गजल लिहिली तुझ्यानंतर पुन्हा नामक कुणावर मी गजल लिहिली. की तुला मी वाचल्यानंतर तुझ्यावर मी गजल लिहिली तुझ्यानंतर पुन्हा नामक कुणावर मी गजल लिहिली. कधी घ्यावी दखल माझी दुःखांनी सुखाने क्षणभरासाठी. धन्यवाद संदीपदा. की कधी घ्यावी दखल माझी सुखांनी क्षणभरासाठी. कधी घ्यावी दखल माझी सुखांनी क्षणभरासाठी. इथे बस एवढ्यासाठी सुखांवर मी गजल लिहिली. की कधी घ्यावी दखल माझी सुखांनी क्षणभरासाठी. इथे बस एवढ्यासाठी सुखांवर मी गजल लिहिली. आणि तुझ्या केसातला चाफा मला सांगायचा लिहिण्या. धन्यवाद कीर्तिताई. की तुझ्या केसातला चाफा मला सांगायचा लिहिण्या म्हणून आज चाफ्याच्या फुलावर मी गजल लिहिली. की तुझ्या केसातला चाफा मला सांगायचा लिहिण्या म्हणून आज चाफ्याच्या फुलांवर मी गजल लिहिली. आणि सखे मी शोधल्या सगळ्या चुका माझ्या तुझ्यामधल्या. सखे मी शोधल्या सगळ्या चुका माझ्या तुझ्यामधल्या. पुढे माझ्या तुझ्यामधल्या चुकांवर मी गजल लिहिली. सखे मी शोधल्या सगळ्या माझ्यातल्या चुका पुढे माझ्या तुझ्यामधल्या चुकांवर मी गजल लिहिली. आणि शेवटचा शेर की गुलाबी वाटले जेव्हा उन्हाचे सर्व चटके मज. धन्यवाद अभिजित. धन्यवाद राहुल दादा. की धन्यवाद दादा मंगेश दादा. धन्यवाद. की गुलाबी वाटले जेव्हा उन्हाचे सर्व चटके मज पुढे इथल्या गुलाबी ह्या उन्हावर मी गजल लिहिली. स्वागत आहे अमर. स्वागत आहे भाऊ. की गुलाबी वाटले मजला उन्हाचे सर्व चटके मज. गुलाबी वाटले जेव्हा उन्हाचे सर्व चटके मज पुढे इथल्या गुलाबी ह्या उन्हावर मी गजल लिहिली. तुला मी वाचल्यानंतर तुझ्यावर मी गजल लिहिली तुझ्यानंतर पुन्हा नामक कुणावर मी गजल लिहिली. आणि एक
धन्यवाद. एक छोटंसा गजलेच्या आधी मतला आणि शेर. स्वागत आहे की एक छोटे से असे ना पण स्वतःचे घर असू दे. आईबापांच्या सर्व आईवडिलांना हा शेर समर्पित की एक छोटे से असे ना पण स्वतःचे घर असू दे. मायबापाचा तिथेही नेमका आदर असू दे. की एक छोटे से असे ना पण स्वतःचे घर असू दे. मायबापाचा तिथेही नेमका आदर असू दे. आणि नोकरी जर लागली तर कर खुशीने तू तिलाही. धन्यवाद गौरव दादा. की एक छोटे से असे ना पण स्वतःचे घर असू दे. मायबापाचा तिथेही नेमका आदर असू दे. आणि नोकरी जर लागली तर कर खुशीने तू तिलाही. नोकरी जर लागली तर कर खुशीने तू तिलाही. पण जरा नावावरी तू आपल्या वावर असू दे. की पण जरा नावावरी तू आपल्या वावर असू दे. आणि ह्या संदर्भात एक कविता. नक्की दादा, मला तरी वाटते का नेहमी आईबाबाचा आदर करावा, त्यातच सर्व काही असतं. आणि एक गणेशदादा स्वागत आहे. धन्यवाद. गणेशदा पेंदोर आलेले आहे. सचिन दादा स्वागत आहे. स्वागत आहे दादा. आमचे मोठे भाऊ सचिन दादा गर्डे तेही आले आहे. की आहे तरुण जर तू मग ली तरुण कविता. आहे तरुण जर तू मग ली तरुण कविता. येईल कागदावर मग अवतरुण कविता. की आहे तरुण जर तू मग ली तरुण कविता. येईल कागदावर मग अवतरुण कविता. आणि सक्ती करू नये हो ह्या साहित्य निर्मितीची. सक्ती करू नये हो साहित्य निर्मितीची. जाईल एकदाची ही गुदमरून कविता. ही सक्ती करू नये हो साहित्य निर्मितीची. जाईल एकदाची ही गुदमरून कविता. मज रोज रोज छळतो हा प्रश्न भाकरीचा. मज रोज रोज छळतो हा प्रश्न भाकरीचा. भागत कधीच नसते नुसती करून कविता. की मज रोज रोज छळतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. की मज रोज रोज छळतो हा प्रश्न भाकरीचा. भागत कधीच नसते नुसती करून कविता. निखिल दादा स्वागत आहे. धन्यवाद. की आहे तरुण जर तू मग ली तरुण कविता. येईल कागदावर बघ अवतरुण कविता. स्वप्नील दादा स्वागत आहे. आणि सक्ती करू नये हो या काव्य निर्मितीची. जाईल एकदाची ही गुदमरून कविता. मज रोज रोज छळतो हा प्रश्न भाकरीचा. भागत कधीच नसते नुसती करून कविता. आणि आहेत खूप सारे लिहिण्याविषय इथेही. की आहेत खूप सारे लिहिण्याविषय इथेही. नसते लिहायची हो काही ठरून कविता. की धन्यवाद योगेश. की आहेत खूप सारे लिहिण्याविषय इथेही. की नसते लिहायची हो काही ठरून कविता. आणि हा शेर शेवटचा शेर. धन्यवाद दादा. की ओळीत फक्त एका ओळीत फक्त एका प्रेमात सर्व पडते. ओळीत फक्त एका. आज गझलेच्या एका मिसऱ्यावर बहुतसे जे आमचे मी पण जे गझलकार लोक आहे ते एका मिसऱ्यावर कोणाच्या फिदा होऊन जाते, प्रेमात पडते. अनेक जणाच्या एका मिसऱ्यावर मीही प्रेमात पडलो. तर त्या संदर्भात मी हा एक शेर की ओळीत फक्त एका प्रेमात सर्व पडते. ओळीत फक्त एका प्रेमात सर्व पडते. मग का उगा लिहावी कागद भरून कविता. की ओळीत फक्त एका प्रेमात सर्व पडते. मग का उगा लिहावी कागद भरून कविता. आहे तरुण जर तू मग ली तरुण कविता. येईल कागदावर बघ अवतरुण कविता. धन्यवाद. धन्यवाद दादा. पवन दादा, मी 1 मिनिट पाणी पितो. 1 मिनिट.
हां, धन्यवाद. माफ करा की एक आता प्रेमावरची गझल घेतो. धन्यवाद दादा. की ज्या गझलेपासून सगळे लिखाणाचे संदर्भ बदलले, ती गझलेचे एक मतला आणि शेर घेतो. धन्यवाद संदीप दादा. की हवे होते तसे घडले, हवे होते तसे घडले तुझ्या प्रेमात पडल्यावर. धन्यवाद गणिता. की हवे होते तसे घडले तुझ्या प्रेमात पडल्यावर, खरे जगणे मला कळले तुझ्या प्रेमात पडल्यावर. धन्यवाद योगेश. धन्यवाद. की हवे होते तसे घडले, हवे होते तसे घडले तुझ्या प्रेमात पडल्यावर, खरे जगणे मला कळले तुझ्या प्रेमात पडल्यावर. मला तर प्रेम म्हटले की किती वाटायचे ओझे, मला तर प्रेम म्हटले की किती वाटायचे ओझे, मलाही प्रेम आवडले तुझ्या प्रेमात पडल्यावर. की मला तर प्रेम म्हटले की किती वाटायचे ओझे, मला तर प्रेम म्हटले की किती वाटायचे ओझे, मलाही प्रेम आवडले तुझ्या प्रेमात पडल्यावर. अरे स्वागत आहे मनीषा, स्वागत आहे. की हवे होते तसे घडले तुझ्या प्रेमात पडल्यावर, खरे जगणे मला कळले तुझ्या प्रेमात पडल्यावर. आणि या संदर्भाची एक नव्या आशयाची गझल घेतो. की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी. तुमच्या सगळ्यांचीच बरं का, तर तुझी म्हणल्यावर एकुलते एक नाही. की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. आणि घेतला पाडून आपला आरशाने चेहरा, घेतला पाडून आपला आरशाने चेहरा, सारखी या आरशाला आठवण येते तुझी. की घेतला पाडून आपला आरशाने चेहरा, सारखी ह्या आरशाला आठवण येते तुझी. आणि तू कधी जर बोलली नाहीस ना दिवसामध्ये. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद सचिनदा. धन्यवाद. की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. आणि तू कधी जर बोलली नाहीस ना दिवसामध्ये, ज्या नको त्याही स्तराला आठवण येते तुझी. की तू कधी जर बोलली नाहीस ना दिवसामध्ये, ज्या नको त्याही स्तराला आठवण येते तुझी. आणि लागली जर काळजाला ओल प्रेमाची तुझ्या, लागली जर काळजाला ओल प्रेमाची तुझ्या, मग मनाच्या गारठ्याला आठवण येते तुझी. की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. आणि लागली जर काळजाला ओल प्रेमाची तुझ्या, लागली जर काळजाला ओल प्रेमाची तुझ्या, मग मनाच्या गारठ्याला आठवण येते तुझी. स्वागत आहे राणीताई, स्वागत आहे. धन्यवाद. आणि सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. आणि एक आजीच्या संदर्भात हा शेर. खूप मी आजीच्या लाडाचा होतो. की मी घरी गेल्यावर तुझा, मी घरी गेल्यावरी दिसतो तुझा फोटो आता, मी घरी गेल्यावरी दिसतो तुझा फोटो आता. खूप आजी काळजाला आठवण येते तुझी. की मी घरी गेल्यावरी दिसतो तुझा फोटो आता, मी घरी गेल्यावरी दिसतो तुझा फोटो आता. खूप आजी काळजाला आठवण येते तुझी, सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी. धन्यवाद आई. की धन्यवाद दादा.
की सारखी माझ्या मनाला आठवण येते तुझी, चल घरी आपल्या घराला आठवण येते तुझी. आणि काही शेर वेगळे. धन्यवाद ताई. कधी आता ते लिहिलं होतं की जिंदगीभर जीवनाची चाकरी केली. शेर म्हटला की जिंदगीभर जीवनाची चाकरी केली, मृत्यूच्या दारात मी ही नोकरी केली. की जिंदगीभर जीवनाची चाकरी केली, मृत्यूच्या दारात मी ही नोकरी केली. आणि चंद्रही ताटात आल्यासारखा वाटतो, चंद्रही ताटात आल्यासारखा वाटतो, मायने जेव्हा घरी ही भाकरी केली. की चंद्रही ताटात आल्यासारखा वाटतो, मायने जेव्हा घरी ही भाकरी केली. आणि हा एक जिंदगीच्या संदर्भातला शेर म्हटला. धन्यवाद आरतीबाई. की धन्यवाद जयाताई. हां ताई, आता हा तुमच्या संदर्भांना सर्वांसाठी शेर की जिंदगी झाली आता 2G प्रमाणे. धन्यवाद राणताई. 2G 4G 3G आहे ना, त्याच्यातलं 2G. की धन्यवाद संदीप दादा. धन्यवाद. की जिंदगी झाली आता 2G प्रमाणे, जिंदगी झाली आता 2G प्रमाणे, होत नाही सुख डाउनलोड त्याने. की जिंदगी झाली आता 2G प्रमाणे, होत नाही सुख डाउनलोड त्याने. आणि कोणता आला असावा वायरस हा, कोणता आला असावा, कोणता आला असावा वायरस हा, जिंदगीला हँग केले आज ज्याने. की जिंदगी झाली आता 2G प्रमाणे. धन्यवाद. की जिंदगी झाली आता 2G प्रमाणे, होत नाही सुख डाउनलोड त्याने. कोणता आला असावा वायरस हा, जिंदगीला हँग केले आज ज्याने. धन्यवाद. धन्यवाद सचिनदा. धन्यवाद गिरीशदा. आणि एक जिंदगीच्या रदीफवरची ही गझल आपल्या पुढ्यात ठेवतो. की भेटली नाही जरीही. धन्यवाद अभिजित. स्वागत आहे गजू दादा. गजाननजी गुरनुले आले आहे. स्वागत आहे. ज्योष्णाताई स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. की भेटली नाही जरीही मज सुखाची जिंदगी, भेटली नाही जरीही मज सुखाची जिंदगी, पण नको आहे मला ही पळपुट्याची जिंदगी. की भेटली नाही जरीही मज सुखाची जिंदगी, पण नको आहे मला ही पळपुट्याची जिंदगी. बघ तुलाही भेटली अन बघ मलाही भेटली, बघ तुलाही भेटली अन बघ मलाही भेटली, 4 दिवसांची इथेही पाहुण्याची जिंदगी. की बघ तुलाही भेटली अन बघ मलाही भेटली, 4 दिवसांची इथेही पाहुण्याची जिंदगी. आणि हे बरे झाले उन्हाची झळ तुला ना लागली, हे बरे झाले, हे बरे झाले उन्हाची झळ तुला ना लागली, खूप असते वेदनादायक उन्हाची जिंदगी. की हे बरे झाले उन्हाची झळ तुला ना लागली, खूप असते वेदनादायक उन्हाची जिंदगी. आणि खूप तू अभ्यास कर अन दे परीक्षा चांगली, खूप तू अभ्यास कर अन दे परीक्षा चांगली. धन्यवाद. की खूप तू अभ्यास कर अन दे परीक्षा चांगली, मग तुला मिळणार नक्की सूटबुटाची जिंदगी. की छान, खूप तू अभ्यास कर अन दे परीक्षा चांगली, मग तुला मिळणार नक्की सूटबुटाची जिंदगी. आणि हा त्या गजलेतला शेवटचा शेर की भैरवीगा मारवागा, भैरवीगा मारवागा कोणताही रागगा, भैरवीगा मारवागा कोणताही रागगा, भेटली जर छानपैकी तुंतुण्याची जिंदगी. की भैरवीगा मारवागा कोणताही रागगा,
भेटली जर छानपैकी तुंतुण्याची जिंदगी, भेटली नाही जरीही मज सुखाची जिंदगी, पण नको आहे मला ही पळपुट्याची जिंदगी. धन्यवाद अभिजित. आणि धन्यवाद रंताई, धन्यवाद दादा. निशांत दादा स्वागत आहे. की हे छोट्या बरातलं एखादा म्हटलं आणि शेर, एक दोन शेर. की केवडी ही बात झाली, केवडी ही बात झाली, आज मोठी जात झाली. केवडी ही बात झाली, आज मोठी जात झाली. नाचला आजा खुशीने, सर्व माझ्या मायमाऊल्यांसाठी हा शेर. की नाचला आजा खुशीने, त्यास जेव्हा नात झाली. की केवडी ही बात झाली, आज मोठी जात झाली. नाचला आजा खुशीने, त्यास जेव्हा नात झाली. शुष्क आयुष्यात माझ्या मग तुझी बरसात झाली. केवडी ही बात झाली, केवडी ही बात झाली, आज मोठी जात झाली. धन्यवाद मनशा, धन्यवाद सचिन दादा. आणि काल परवाच्या याच्यातले चंद खयाल आले होते, लहान्या भावाला समजावत होतो तेव्हा लिहिला होता. धन्यवाद निशांत दादा. की एक छोट्या याच्यातलं लिहिलं होतं की नभात तारे जितके आहे. लहान भावाच्या अनुषंगानं यश रुसून होता तेव्हा त्याला मनवण्यासाठी ह्या चंदोरी सुचल्या होत्या. नक्की सांगतो दादा, तेही सांगतो. धन्यवाद गिरीशदा, धन्यवाद आरतीताई. की नभात तारे जितके आहे, नभात तारे जितके आहे, प्रेम तुझ्यावर तितके आहे. की नभात तारे जितके आहे, प्रेम तुझ्यावर तितके आहे. 10 पुस्तके लिहिली असती, मनात साठून इतके आहे. की नभात तारे जितके आहे, प्रेम तुझ्यावर तितके आहे. 10 पुस्तके लिहिली असती, मनात साठून इतके आहे. आणि एक सामाजिक आशयाची सर्व शेतकऱ्याच्या अनुषंगानं विदर्भाच्या इकडून कापसाच्या रदीपवरची ही गझल आपणा पुढ्यात ठेवतो. पहा, धन्यवाद अभिजित. की साहेब वाढवाना हे भाव कापसाचे, साहेब वाढवाना हे भाव कापसाचे. सौदे कशास करता बेभाव कापसाचे. नक्की सचिन दादा, निखिल दादा, धन्यवाद. अंगभर गजल होऊ दे म्हणते. धन्यवाद दादा. की साहेब वाढवाना हे भाव कापसाचे, साहेब वाढवाना हे भाव कापसाचे. सौदे कशास करता बेभाव कापसाचे. अंगावरून जेव्हा वाहून घाम जातो, अंगावरून जेव्हा वाहून घाम जातो, तेव्हा कुठे उगवते हे गाव कापसाचे. की अंगावरून जेव्हा वाहून घाम जातो, तेव्हा कुठे उगवते हे गाव कापसाचे. आणि घामा सवे तयाचे मिसळून रक्त जाते. शेतकऱ्याच्या अनुषंगानं फार हालाकीचं जीवन असतं मित्र. की घामा सवे तयाचे मिसळून रक्त जाते. घेते म्हणून मग हे जग नाव कापसाचे. की घामा सवे तयांचे मिसळून रक्त जाते, घामा सवे तयांचे मिसळून रक्त जाते. घेते म्हणून मग हे जग नाव कापसाचे. आणि कपड्यास भाव मिळतो. वैभव दादा स्वागत आहे. कपड्यास भाव मिळतो पण कापसास नाही. कपड्यास भाव मिळतो पण कापसास नाही. मुद्दे असे किती मी छेडाव कापसाचे.
की साहेब वाढवाना हे भाव कापसाचे, सौदे कशास करता बेभाव कापसाचे, आणि घामा सवे तयाचे मिसळून रक्त जाते घेते म्हणून मग हे जग नाव कापसाचे. आणि शेवटचा शेर सतर्कतेच्या इशाऱ्याच्या संदर्भात नक्कीच दादा, की हरवेळ आत्महत्या जर लागते करावी, हरवेळ आत्महत्या जर लागते करावी, सांभाळूनच मग तू बीज लाव कापसाचे. की हरवेळ आत्महत्या जर लागते करावी, सांभाळूनच मग तू बीज लाव कापसाचे. साहेब वाढवाना हे भाव कापसाचे, सौदे कशास करता बेभाव कापसाचे. आणि एक वेगळ्या अनुषंगानं थोडीशी गझल घेतो. धन्यवाद गौरव दादा, धन्यवाद राऊत दादा. की कोणी म्हणा कितीही आम्हास काय त्याचे, कोणी म्हणा कितीही आम्हास काय त्याचे, लक्षात फक्त आमच्याच फायद्याचे. की कोणी म्हणा कितीही आम्हास काय त्याचे, लक्षात फक्त आमच्याच फायद्याचे. आणि मरता क्षणी तयाच्या तोंडात थेंब पडला, मरता क्षणी तयाच्या तोंडात थेंब पडला, की मानते अजूनी उपकार पावसाचे. की मरता क्षणी तयाच्या तोंडात थेंब पडला, की मानते अजूनी उपकार पावसाचे. आणि एक छोटीशी गझल घेतो. धन्यवाद दादा. की मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो. धन्यवाद दादा, धन्यवाद गजदा. की मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो. प्रवीण दादा धन्यवाद. की मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो, मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो, तुझा सुगंधी दरवळ सुद्धा वास वाटतो. की मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो, तुझा सुगंधी दरवळ सुद्धा वास वाटतो. आणि सहज वाटले त्यांना आपण मदत करावी, सहज वाटले त्यांना आपण मदत करावी, त्यांना आपल्या मदतीचाही त्रास वाटतो. की सहज वाटले त्यांना आपण मदत करावी, त्यांना आपल्या मदतीचाही त्रास वाटतो. आणि रस्त्यावरती बाळ फेकते आई जेव्हा, बोर्डी दादा स्वागत आहे. की प्रवीण दादा स्वागत आहे. की रस्त्यावरती बाळ फेकते आई जेव्हा, मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो, तुझा सुगंधी दरवळ सुद्धा वास वाटतो. आणि रस्त्यावरती बाळ फेकते आई जेव्हा, रस्त्यावरती बाळ फेकते आई जेव्हा, तोच खरा मज माणुसकीचा रास वाटतो. की रस्त्यावरती बाळ फेकते आई जेव्हा, तोच खरा मज माणुसकीचा रास वाटतो. आणि मला न उरली चिंता माझ्या मरणाचीही, मला न उरली चिंता माझ्या मरणाचीही, मी तर माझा दुसऱ्यांनाही श्वास वाटतो. की मला न उरली, धन्यवाद आई. की मला न उरली चिंता माझ्या मरणाचीही, मी तर माझा दुसऱ्यांनाही श्वास वाटतो. आणि देशाला ह्या अजून नाही कळले कारण, देशाला ह्या अजून नाही कळले कारण, देशाला ह्या अजून नाही कळले कारण, शेतकऱ्याला सुंदर का हा फास वाटतो. की देशाला ह्या अजून नाही कळले कारण, देशाला ह्या अजून नाही कळले कारण, शेतकऱ्याला सुंदर का हा फास वाटतो. मला अघोरी स्वप्नांचा हा भास वाटतो, तुझा सुगंधी दरवळ सुद्धा वास वाटतो. आणि मगाशी अभिजित म्हणला होता की बा एक दिवाळी छोटीशी गझल पाहतो. धन्यवाद आरती. अमोलदादा शिरसाट स्वागत आहे, अमोलदादा स्वागत आहे. की आपल्यालाही आयुष्याची गंमत करता येते,
आपल्यालाही आयुष्याची गंमत करता येते, हवे तसे जगण्याची थोडी हिंमत करता येते. की आपल्यालाही आयुष्याची गंमत करता येते, हवे तसे जगण्याची थोडी हिंमत करता येते. तू हृदयामध्ये आईला ठेवून तर बघ मित्रा. मिलिंद दादा स्वागत आहे, सचिन दादा स्वागत आहे. की तू हृदयामध्ये आईला ठेवून तर बघ मित्रा, की आपल्यालाही आयुष्याची गंमत करता येते, हवे तसे जगण्याची थोडी हिंमत करता येते. तू हृदयामध्ये आईला ठेवून तर बघ मित्रा, उदासलेले जीवन सुद्धा जन्नत करता येते. की तू हृदयामध्ये आईला ठेवून तर बघ मित्रा, उदासलेले जीवन सुद्धा जन्नत करता येते. आणि ती व्यक्ती माझ्या दृष्टीने कधी एकटी नसते. धन्यवाद गौरवदा. की ती व्यक्ती माझ्या दृष्टीने कधी एकटी नसते, ज्या व्यक्तीला इतरांसोबत सोबत करता येते, ज्या व्यक्तीला इतरांसोबत संगत करता येते. ती व्यक्ती माझ्या दृष्टीने कधी एकटी नसते, ज्या व्यक्तीला इतरांसोबत संगत करता येते. आपल्यालाही आयुष्याची गंमत करता येते, हवे तसे जगण्याची थोडी हिंमत करता येते. राहुल दादा बावनी स्वागत आहे, स्वागत आहे राहुल दादा. आणि हा एक मतलानी शेर की भेटली नाही मला जर सुंदरी, बरोबर आहे नाही? की भेटली नाही मला जर सुंदरी, शोधुनी आणीन मी माझी परी. की भेटली नाही मला जर सुंदरी, शोधुनी आणीन मी माझी परी. आणि एक तुटले तर पुन्हा पाहू नवे, एक तुटले तर पुन्हा पाहू नवे. स्वप्न नसते कोणतेही आखरी. की भेटली नाही मला जर सुंदरी, शोधुनी आणीन मी माझी परी. एक तुटले तर पुन्हा पाहू नवे, स्वप्न नसते कोणतेही आखरी. म्हणून स्वप्न नेहमी पाहत राहायचं मित्र. की आणि एक साधारण सांगा वाटतं की धन्यवाद धन्यवाद मनीषा जयाताई धन्यवाद, अभिजित धन्यवाद, रेणुताई स्वागत आहे, माई स्वागत आहे, शरद दादा स्वागत आहे, धन्यवाद. की हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही. नक्की नक्की गजदा नक्की. की हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही, हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही. मी कोणाच्या पोटावरती कधीच मारत नाही. की हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही, मी कोणाच्या पोटावरती कधीच मारत नाही. रोज रात्रभर घरचा मुलगा पबजी खेळत बसतो, रोज रात्रभर घरचा मुलगा पबजी खेळत बसतो. बापा समान घरच्यांसाठी का तो राबत नाही. की रोज रात्रभर घरचा मुलगा पबजी खेळत बसतो, बापा समान घरच्यांसाठी का तो राबत नाही. आणि जगण्यासाठी पोटाला या भाकर लागत असते, जगण्यासाठी पोटाला या भाकर लागत असते. मित्रा नुसत्या गझलनी कविता करून भागत नाही, की जगण्यासाठी पोटाला या भाकर लागत असते. धन्यवाद गिरिदा. की जगण्यासाठी पोटाला या भाकर लागत असते. मित्रा नुसत्या गझलनी कविता करून भागत नाही, आणि जे जगलो ते लिहू वाटते दुसरे काही नाही. जे जगलो ते लिहू वाटते दुसरे काही नाही. नाही तर मग गझलनी कविता आपल्या वाटत नाही. की जे जगलो ते लिहू वाटते दुसरे काही नाही. नाही तर मग गझलनी कविता आपल्या वाटत नाही. आणि हा एक त्याच्यातला हासिले गझल शेर की बा जेव्हा 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 समोर माझ्या संधी चालून येते, जेव्हा जेव्हा समोर माझ्या संधी चालून येते, जेव्हा जेव्हा समोर माझ्या संधी चालून येते, मी संधीचे सोने करतो संधी साधत नाही. की मी संधीचे सोने करतो संधी साधत नाही. जे जगलो ते लिहू वाटते दुसरे काही नाही. नाही तर मग गझलनी कविता आपल्या वाटत नाही. आणि जेव्हा जेव्हा समोर माझ्या संधी चालून येते, मी संधीचे सोने करतो
मी संधीचे सोने करतो, संधी साधत नाही. आणि निवडणूक जवळ आली की ह्या नोकर भरत्या निघते. ह्या गझलीतला सगळ्यात शेवटचा शेर की निवडणूक जवळ आली की ह्या नोकर भरत्या निघते. निवडणूक जवळ आली की ह्या नोकर भरत्या निघते. ह्या निवडणुका झाल्यावर मग भरत्या काढत नाही. ह्या निवडणुका झाल्यावर मग भरत्या काढत नाही. हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही. धन्यवाद उमाताई, धन्यवाद. की हेच असावे कारण माझा पैसा वाढत नाही. मी कोणाच्या पोटावरती कधीच मारत नाही. आणि एक छोटंसं माणुसकीच्या याच्यातली गझल घेतो. जवळजवळ 1 तासाच्या संदर्भानं झालं असावा बहुतेक, एखादा तास झाला असावा बहुतेक तरी. सर्वजण ऐकत आहे, फार बरं वाटलं. अलकाताई पाहत आहे, धन्यवाद अलकाताई. अलकाताई तालनकर आमच्या मोठ्या ताई, धन्यवाद ताई. आमचे शरददादा आत्ता आले, शरददादाही पाहत होते, धन्यवाद शरददादा. उमाताई धन्यवाद. रेणुताई आली आमच्यावाल्या, स्वागत आहे रेणुताई. एक माणुसकीच्या रदीपवाली गझल घेतो की धन्यवाद 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 मनीषा. की आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची. आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची. माझ्या काळामध्ये बघना धिंड काढली माणुसकीची. की आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची. माझ्या काळामध्ये बघना धिंड काढली माणुसकीची. आणि स्वप्नामध्ये बरेच किस्से डोळ्यासमोर येऊन गेले. की आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची. माझ्या काळामध्ये बघना धिंड काढली माणुसकीची. आणि स्वप्नामध्ये बरेच किस्से डोळ्यासमोर येऊन गेले. माणुसकीने समोर येऊन व्यथा मांडली माणुसकीची. की माणुसकीने समोर येऊन व्यथा मांडली माणुसकीची. आणि परवा मजला एक शहाणा बापालाही मारत दिसला. काही हरकत नाही बघा, तुम्ही आले हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती शरददादा. की परवा मजला एक शहाणा बापालाही मारत दिसला. की परवा मजला एक शहाणा बापालाही मारत दिसला. डोळ्यापुढचे दृश्य पाहुनी लाज वाटली माणुसकीची. की परवा मजला एक शहाणा बापाला पण मारत दिसला. डोळ्यापुढचे दृश्य पाहुनी लाज वाटली माणुसकीची. आणि माणुसकीच्या शेतामधले शेंडे खुडले माणुसकीचे. माणुसकीच्या शेतामधले शेंडे खुडले माणुसकीचे. माणुसकीच्या शेतामधले शेंडे खुडले माणुसकीचे. याच कारणाने मग येथे वाढ खुंटली माणुसकीची. की माणुसकीच्या शेतामधले शेंडे खुडले माणुसकीचे. याच कारणाने मग येथे वाढ खुंटली माणुसकीची. धन्यवाद दादा. की याच कारणाने मग येथे वाढ खुंटली माणुसकीची. आणि माणुसकी तर दिसली नाही फक्त दिखावे दिसले मजला. की माणुसकी तर दिसली नाही फक्त दिखावे दिसले मजला. 2 आसवे ढाळून हेमच भिंत बोलली माणुसकीची. की माणुसकी तर दिसली नाही फक्त दिखावे दिसले मजला. माणुसकी तर दिसली नाही फक्त दिखावे दिसले मित्रा. 2 आसवे ढाळून हेमच भिंत बोलली माणुसकीची. आणि आईकडून सहज मिळाली. धन्यवाद धन्यवाद गजदा. की आईकडून सहज मिळाली रक्तामध्ये मिसळत गेली. आई धन्यवाद धन्यवाद बरोदा. की आईकडून सहज मिळाली रक्तामध्ये मिसळत गेली. सवय गड्याही दोघांमध्ये अशी वाढली माणुसकीची. की आईकडून सहज मिळाली रक्तामध्ये मिसळत गेली. सवय गड्याही दोघांमध्ये
अशी वाढली माणुसकीची. आणि हा शेवटचा शेर त्या गझलेच्या संदर्भातला की हिंदू मुस्लिम हा कोल्हापूरला जेव्हा बाढ आली होती, जेव्हा पुराचं संकट आलं होतं, तेव्हा लिहिलेला हा शेर होता की हिंदू मुस्लिम शीख इसाई कुणी कुणाचा धर्म न पुसला. आज तंतोतंत लागू होणारा शेर की हिंदू मुस्लिम शीख इसाई कुणी कुणाचा धर्म न पुसला, मदतीसाठी एक होऊनी जात राबली माणुसकीची. की हिंदू मुस्लिम शीख इसाई कुणी कुणाचा धर्म न पुसला, मदतीसाठी एक होऊनी जात राबली माणुसकीची. धन्यवाद अक्षदादा. बरं काही हरकत नाही अक्षदादा, पाहत आहे हे चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. आणि माणुसकी की हिंदू मुस्लिम शीख इसाई कुणी कुणाचा धर्म न पुसला, मदतीसाठी एक होऊनी जात राबली माणुसकीची. आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची. धन्यवाद दादा. आजोबांच्या काळामधली गोष्ट ऐकली माणुसकीची, माझ्या काळामध्ये बघना धिंड काढली माणुसकीची. आणखी काही घेऊ का कसं करू दादा संदीपदा? नाव माहिती आहे. धन्यवाद दादा. काही एक आज बुद्ध पौर्णिमा असल्याच्यानं काही एक गौतमाला वंदन करणारी एक थोडंसं हे घेतो आणि 2-4 हे करून थांबतो मग. की वळवळीचा की दुखांचा वारसा, वळवळीचा की दुखांचा वारसा, तू ठरव की पाहिजे तुझला कुणाचा वारसा. की वळवळीचा की दुखांचा वारसा. धन्यवाद रेणुताई. की वळवळीचा की दुखांचा वारसा, तू ठरव की पाहिजे तुझला कुणाचा वारसा. आणि पिंपळापाशी कुण्याही तू जरा जाऊन बघ, पिंपळापाशी कुण्याही तू जरा जाऊन बघ, मग तुला समजेल माझ्या गौतमाचा वारसा. की पिंपळापाशी कुण्याही तू जरा जाऊन बघ, मग तुला समजेल माझ्या गौतमाचा वारसा. आणि ठेवले सांगून आपल्या गौतमाने सत्य हे, ठेवले सांगून आपल्या गौतमाने सत्य हे, चित्तशुद्धीने पुढे मिळतो सुखाचा रास्ता. की ठेवले सांगून आपल्या गौतमाने सत्य हे, चित्तशुद्धीने पुढे मिळतो सुखाचा वारसा. वळवळीचा की दुखांचा वारसा, तू ठरव की पाहिजे तुझला कुणाचा वारसा. आणि आता काहीशा जुन्या याच्यातल्या काही गजला घेतो. की एक जुनी गजल आठवली. हो दादा नक्की घेतो दादा. की छान जमली तुझ गजल, एक स्वर कापियातली गजल घेतो. की छान जमली तुझ गजल पण सादगी विसरू नको. धन्यवाद मनीषा. धन्यवाद संदीपदा. की छान जमली तुझ गजल पण सादगी विसरू नको, छान जमली तुझ गजल पण सादगी विसरू नको. तू मिळवलेली देणगी ही हे कधी विसरू नको. धन्यवाद दा. नक्की दादा, माहीत आहे नक्की, काही हरकत नाही अक्षय दादा. की छान जमली तुझ गजल पण सादगी विसरू नको, तू मिळवली देणगी ही हे कधी विसरू नको. आणि आत्महत्या जर करावी वाटली तुझला कधी. धन्यवाद. नक्की ताई. हो जाय ताई घेतो. की छान जमली तुझ गजल पण सादगी विसरू नको, तू मिळवली
देणगी ही हे कधी विसरू नको. आणि आत्महत्या जर करावी वाटली तुझला कधी, बायको अन पोरगी आहे घरी विसरू नको. ही आत्महत्या जर करावी वाटली तुझला कधी, बायको अन पोरगी आहे घरी विसरू नको. आणि चढ जिना अख्खा यशाचा जीवनामध्ये तुझ्या, चढ जिना अख्खा यशाचा जीवनामध्ये तुझ्या. पण कधी पहिली जिन्याची पायरी विसरू नको. की चढ जिना अख्खा यशाचा जीवनामध्ये तुझ्या, पण कधी पहिली जिन्याची पायरी विसरू नको. आणि दंगली होतात येथे धर्म या बाबीवरून, दंगली होतात येथे धर्म ह्या बाबीवरून. एवढे समजून घे आता तरी विसरू नको, एवढे समजून घे आता तरी विसरू नको. आणि कर जरा आदर इथे तू आमच्याही मायेचा, कर जरा आदर इथे तू आमच्याही मायेचा. बघ तुलाही माया आहे हे तरी विसरू नको. आणि सर्व गोष्टी जर विसरला तू तरीही चालते, सर्व गोष्टी जर विसरला तू तरीही चालते. माणसा पण आपली माणुसकी विसरू नको. धन्यवाद दादा. की सर्व गोष्टी जर विसरला तू तरीही चालते, माणसा पण आपली माणुसकी विसरू नको. आणि वाटते तितक्या नव्या समूहात मोठे नाव कर, वाटते तितक्या नव्या समूहात मोठे नाव कर. पण कधीही आपली तू पालवी विसरू नको. की वाटते तितक्या नव्या समूहात मोठे नाव कर, वाटते तितक्या नव्या समूहात मोठे नाव कर. पण कधीही आपली तू पालवी विसरू नको. प्रवीण स्वागत आहे रे. आणि छान जमली तुझ गजल, पण सादगी विसरू नको. तू मिळवली देणगी ही हे कधी विसरू नको. आणि एक आणि एक हक्काने या रदीपूरची गजल घेतो. की मला तू कॉलवा मॅसेज कर दररोज हक्काने. धन्यवाद संदीपदा. की मला तू कॉलवा मॅसेज कर दररोज हक्काने. तुझा आहो म्हणून प्रेम कर भरघोस हक्काने. धन्यवाद प्रवीण. की मला तू कॉलवा मॅसेज कर दररोज हक्काने. तुझा आहो म्हणून प्रेम कर भरघोस हक्काने. आणि मला आधी मिठीमध्ये विसावा दे जरासा तू, मला आधी मिठीमध्ये विसावा दे जरासा तू. जराशी भांड माझ्याशी जरासे बोल हक्काने. मला तू कॉलवा मॅसेज कर दररोज हक्काने. तुझा आहो म्हणून प्रेम कर भरघोस हक्काने. आणि ह्या एक गजल घेतो. धन्यवाद विशाल दादा, स्वागत आहे. आणि ही एक गजल घेतो. की खरा जमाना त्याला कळला नंतर नंतर, खरा जमाना त्याला कळला नंतर नंतर, खरा जमाना त्याला कळला नंतर नंतर. तोच चांगला माणूस बनला नंतर नंतर. खरा जमाना त्याला कळला नंतर नंतर, तोच चांगला माणूस बनला नंतर नंतर. आवडली तू मला सखे ही आधी आधी, आवडली तू मला सखे ही आधी आधी. जीव तुझ्यावर माझा जडला नंतर नंतर. की आवडली तू सखे मला ही आधी आधी, जीव तुझ्यावर माझा जडला नंतर नंतर. आणि खाली पडला एक शहाणा लाखो वेळा, खाली पडला लाखो वेळा एक शहाणा, खाली पडला एक शहाणा लाखो वेळा. खाली पडून डोंगर चढला नंतर नंतर. की खाली पडला एक शहाणा लाखो वेळा, खाली पडून डोंगर चढला नंतर नंतर. आणि घाव जगाने दिले हजारो जेव्हा त्याला, घाव जगाने दिले हजारो जेव्हा त्याला. मूर्ती बनवून बघतो घडला नंतर नंतर. धन्यवाद विशालदा.
की गाव जगाने दिले हजारो जेव्हा त्याला, मूर्ती बनून बघतो घडला नंतर नंतर. आणि प्रेमामध्ये पडल्यावर तो हसला पूर्वी, प्रेमामध्ये पडल्यावर तो हसला पूर्वी, अतोनात मग तोही रडला नंतर नंतर. धन्यवाद दादा. की प्रेमामध्ये पडल्यावर तो हसला पूर्वी, अतोनात मग तोही रडला नंतर नंतर. आणि जिंकत गेला हृदय तिचे तो, जिंकत गेला हृदय तिचे तो. जीव स्वतःचा हरून बसला नंतर नंतर, जीव स्वतःचा हरून बसला नंतर नंतर. आणि मारामारी खून खराबा दंगल घडली, मारामारी खून खराबा दंगल घडली. बुद्ध जगाला मित्रा कळला नंतर नंतर. की मारामारी खून खराबा दंगल घडली, बुद्ध जगाला मित्रा कळला नंतर नंतर. धन्यवाद विशाल दादा. की खरा जमाना त्याला कळला नंतर नंतर, तोच चांगला माणूस बनला नंतर नंतर. आवडली तू सखे मलाही आधी आधी, जीव तुझ्यावर माझा जडला नंतर नंतर. आणि एक ताईसाठी एक हिंदी रचना पाहतो आणि मग लांबलेलं हे थोडंसं थांबवतो. की जेब में कलम, ताई हिंदीचं काहीतरी. की जेब में कलम और मुंह में खंजर रखता हूँ. धन्यवाद दादा, धन्यवाद सर्वांचे. की धन्यवाद दादा. की जेब में कलम और मुंह में खंजर रखता हूँ, उसे चलाने का जज्बा मैं अपने अंदर रखता हूँ. कि जेब में कलम और मुंह में खंजर रखता हूँ, उसे चलाने का जज्बा मैं अपने अंदर रखता हूँ. निकल कर फसल कोई दूर चला न जाए, निकल कर फसल कोई दूर चला न जाए, इसलिए दिल का खेत मैं बंजर रखता हूँ, इसलिए दिल का खेत मैं बंजर रखता हूँ. धन्यवाद दादा. एक मिनिट एक हिंदीची गझल पाहतो आणि मग हे करतो. हो नक्की आहे. एक मराठीच्या याच्या संदर्भातनी मतलानी शेर. की दुसऱ्याचे असो वा आपले, दुसऱ्याचे असो वा आपले, कोणतेही दुःख नसते चांगले. धन्यवाद. की दुसऱ्याचे असो वा आपले, कोणतेही दुःख नसते चांगले. आणि उंच घ्यावी झेप दुःखाने म्हणून, उंच घ्यावी झेप दुःखाने म्हणून, पंख होते मी सुखाचे छाटले. धन्यवाद दादा, धन्यवाद. की उंच घ्यावी झेप दुःखाने म्हणून, पंख होते मी सुखाचे छाटले. आणि दुसऱ्याचे असो वा आपले, कोणतेही दुःख नसते चांगले. उर्दूच्या याच्यातली गझल. की सच बात कह रहा हूँ मेरी यही खता है. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद दादा. कि सच बात कह रहा हूँ मेरी यही खता है, सच बात कह रहा हूँ मेरी यही खता है, बस इसलिए ज़माना मुझसे बड़ा खफा है. कि सच बात कह रहा हूँ मेरी यही खता है, बस इसलिए ज़माना मुझसे बड़ा खफा है. गर कर रहे मोहब्बत तो बात क्या गलत है, गर कर रहे मोहब्बत तो बात क्या गलत है, लड़की अभी जवा है लड़का अभी जवा है. धन्यवाद, धन्यवाद दादा, धन्यवाद दादा. एक जिंदगीच्या रदीपवाली गझल घेतो हिंदीच्या याच्यातली आणि मग रदा घेतो बोलून थोडंसं. की लोगों ने
लोगों ने निचोड लिया जिंदगी को, निचोडणे यानी ओढून घेतणे, शोषून घेणे, की लोगों ने निचोड लिया जिंदगी को, लोगों ने निचोड लिया जिंदगी को, फिर उसने छोड़ दिया जिंदगी को. धन्यवाद, धन्यवाद दादा, निखिलदा, अक्षदादा, धन्यवाद. कि लोगों ने निचोड़ लिया जिंदगी को, फिर उसने छोड़ दिया जिंदगी को, गम ने बहार छीन ली दिल की, गम ने बहार छीन ली दिल की, तब अशकों ने यादगार किया जिंदगी को. धन्यवाद जयदेव, धन्यवाद. कि लोगों ने निचोड़ लिया जिंदगी को, फिर उसने छोड़ दिया जिंदगी को, गम ने बहार छीन ली दिल की, तब अशकों ने यादगार किया जिंदगी को. आणि अभी गम ने बहार छीन ली दिल की, अशकों ने यादगार किया जिंदगी को, अभी तक रहा है राह उनकी, कोई और न मांगा पिया जिंदगी को. कि अभी तक रहे हैं राह उनकी, कोई और नहीं मांगा पिया जिंदगी को. और गम दे खुशी दे तुम्हारी मर्जी, गम दे खुशी दे तुम्हारी मर्जी, गम दे खुशी दे तुम्हारी मर्जी, तुम्हारे हवाले किया जिंदगी को, तुम्हारे हवाले किया जिंदगी को. और बिखर कर फटा पड़ा था कलम तू, कलम तखल्लुस आहे माझं, कि बिखर कर फटा पड़ा था कलम तू, अपने हाथों से उसने सिया जिंदगी को. लोगों ने निचोड़ लिया जिंदगी को, फिर उसने छोड़ दिया जिंदगी को. आणि मी सर्वांचे जयकुमार वानकडे धन्यवाद मानतो. संदीप दादा, तुमच्या गझलदीप प्रतिष्ठान हे खूप मोठं कार्य करत आहे. तसंच आमच्या यवतमाळचं रानबरारी, आमची पालवी, सर्वजण आपण गझलेला मोठं करण्याचं काम करतो. आपल्या भीमरावदादांनाही अभिवादन, किरणदादांनाही, आईंनाही. आपली आईसुद्धा आपल्या घरूनही आपल्या गझलेसाठी खूप सपोर्ट केला जाते आमच्याही. आपल्या नवीन यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक युवा गझलकार नवीन, वर्ध्यामध्ये, अमरावतीमध्ये आपला अभिजित ठाकरे आहे, वर्ध्यामध्ये कांचन आहे, कांचन कांतोडे, राणीताई आहे. असे नवीन नवीन गझलकार जेव्हा इथे अक्षुदादा आहे आमचा, अक्षयदादा चांगला लिहित आहे, अतुलदादा आहे, आनंददादा आहे आमचा, रमेशदादा आहे, हे आमचं अमितदादा आहे. हे सर्वजण आमची एक खूप मोठी साखळी आमच्या किरणदादांनी बांधून ठेवलेली गोष्ट आहे ही. धन्यवाद मिलिंददादा. सर्वजणांनी तुम्ही गझलांचा आस्वाद घेतला. खूप आनंद वाटला की एवढा वेळ, म्हणजे जवळजवळ मी 1.5 तास जवळजवळ तुम्हाला ऐकत होतो. आणि खरंच खूप म्हणजे उमाताईपासून खूप नवीन जण इथे दिसले. समजा गिरीशदादा तर आहेच, उमाताई आहे, सर्वजणांनी खूप भरभरून प्रेम दिलं. खरंच खूप आनंद वाटला. पुन्हा भेटू नंतर. सर्वांना बुद्धपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. आणि खरंच खूप धन्यवाद, की खूप बरं वाटलं की आज खरंच असं हलकं झाल्यासारखं वाटलं सर्वांशी बोलून. तेव्हा आपली रजा घेतो. सर्वजण घरीच राहा, कोरोनापासून बचाव करा आणि स्वतःची काळजी घ्या मित्र. माझ्या सर्वांना खूप शुभेच्छा. घरीच राहा, काळजी घ्या. धन्यवाद. रजा घेतो. धन्यवाद, खूप धन्यवाद. सर्वांचे आभार.